मोक्ष म्हणजे मोठी लढाई. टुट्टू शेट गेला मामाकडे बघा. तिथे ब्लॅक वाली दे. आता ऑफर आहे का नाही चिकन रान? आज ऑफर आहे का नाही कपड्यांवर? म्हणजे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर खूप दिवसातून मी गोप्रो यूज करते, कारण का गोप्रो किती दिवस मी हातात पण घेतला नाही, कारण का थोडा चार्जिंगचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं. आणि गाईज आज आहे ओपनिंगचा दिवस. तर तुम्ही रात्रीचा ब्लॉग बघितला असेल का आदल्या दिवशीचा? तर आम्ही 4 वाजता आलो, 4:30 वाजता काहीतरी आलो आम्ही. आणि तिथून मी झोपलीच नाही. आत्ता सर्व काम वगैरे उरकला, जे जे पाहिजे ते काढून ठेवलं. आता वाजले 7:15 सकाळचे. तर आता त्यांना पण उठवते. तर थोडाफार शॉपला झाडू वगैरे मारायचं आहे. आणि माझी तयारी वगैरे अजून काहीच नाही, कारण का इकडे मी सर्व हे तामण वगैरे सगळ्या वस्तू ती काढून ठेवलेत. आणि बाकी शॉपवर आहेत, हार वगैरे सगळे आहेत फ्रीजमध्ये, ते सर्व काढून ठेवते ना. मला एवढं थकवायला, म्हणजे मला झोप नाही भेटली ना, मला चक्कर वगैरे करते. तर मी चहा वगैरे पिलो आणि मी मंदिरात म्हणजे दिवाबत्ती वगैरे सगळी झाली आमची. आणि सकाळ इकडे पाऊस पण पडते थोडा नॉर्मल. इकडे आमची देवी बघा, पाऊस पडला थोडासा रात सकाळी, म्हणजे आत्ताच थोडासा नॉर्मल पाऊस पडला. आणि गाईज आता बघू ते टुट्टू शेटचे बाबा उठतान का, कारण का खुर्च्या वगैरे न्यायचे आहेत आणि झाडू वगैरे मारायचे मला ते तसे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. बघू आता जसं जमेल तसं मी ब्लॉग काढायचा प्रयत्न करेन. बाय बाय, चला भेटूया, कंटिन्यू राहा. टुट्टू शेटचे बाबा झोपले, टुट्टू पण झोपला आहे मस्तपैकी. आणि मी सगळं उरक करत होते. आणि इकडे मी मोबाईल वगैरे सगळं चार्जिंग करून ठेवले, कारण का आता पटापट व्हिडिओ आज पोस्ट पण केले. आणि तुम्ही आमच्या आय डीला, म्हणजे न्यू आय डीला अद्वित कलेक्शन चिरले या आय डीला जाऊन पटापट फॉलो करा. नवीन तुम्हाला कलेक्शन, म्हणजे काय न्यू आलेले तुम्हाला प्रोडक्ट सगळे तुम्हाला त्याच्यावर बघायला भेटतील. तर नक्की फॉलो करा आणि असंच प्रेम द्या. तर चला आपण सर्व झालं मग भेटू. तर गाईज आता जस्ट रेडी झालो मी, मस्त एकशे सिम्पलच रेडी झालो. आणि गाईज आमच्या म्हणजे माळ्यांच्यात आहे ना एक आई ऑफ झाली, त्याच्यामुळे आम्ही तर पूजनला नाही बसणार, मम्मी पप्पांनाच बसवणार आहे. तर चला जाऊ दे, होतं छोटं मोठं दुःख असं सहन करावं लागतात, अर्थाला येतोच कधी पण. तर जाऊ दे, काय नाही. पूजा तर नाही होणार, पण ओपनिंग तर होईल ना आमच्या हाताशी, त्याच्यामुळं आता बघू. तर सर्व येतील तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि बघा मी नेल्स लावले आहेत, आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा. ब्लाऊज वगैरे मी रील्स टाकेनच, तर ते येतात मला न्यायला, तर ते येतील मला न्यायला. तर मी लाईट वगैरे घालवते आणि आपली AC पण बंद करते आणि मी जाते बाहेर. चलो. तर काही जस्ट निघालो मी. टुट्टू शेटचे कपडे सगळं सामान वगैरे घेतलं आहे मी. देवाचं सामान नशीब मी लवकर नेऊन ठेवला, आता परत प्रॉब्लेम झाला असता, मग हात नसता लावायला लागला आम्हाला. तर मम्मी पप्पा पूजनाला तर बसतीलच, आम्ही मस्त. आणि टुट्टू शेटचे बाबा आले, मला नाही चाला बाबा चला. तर गाईज आता मी जस्ट आलो शॉपवर, आणि आखरा बघा थंडा दे माझं. चल मग सांगला मी, सांगला आयो वारले आमची माल्यांचे, जाऊन दे. पण आम्ही गाईज ताई पण आल्या बघा. भाऊ बिऊ कुठे आहेत?
येतात येतात ना तापुरी तिला दुकानावर बसायला क्लासला वाटलं गेले ना म्हणून थांबले. भाऊ येतील बघ. तू दुकानावर बसायला जा मग भाऊ येतील. भाऊ सिरियसली घेतला इथं मला व्हिडिओ जास्त लावतो सिरियसली जास्त सिरियसली घेतला आता परत कधी गोष्ट बोलणार नाही मी सिरियसली सगळं पूजा नाही म्हणा खोबरा कोण भरलाय खोबरा याव पाठवलाय काय काय बोलता अक्षा खोबरा कोण भरलाय 1 किलोची आणले बघा काय ती आहे दाखव काय भाऊ इथं काय पाहिजे दाखवलं डोलं सगळं साठवून काय गडबड चालली सामान ठेवतो ना का नाही पलवलं बिलवलं तुम्ही. लवला नाही आम्हाला आमची कामाची वस्तू आहे फुगडीचं ठेवून जा मला सगळं बर्थडेला ठेवा तेच करा बर्थडेला पट्टाला असं फक्त मधी विकी शेट काय बोलता माळ्यांचा कोहिनूर हिरा प्रत्येक ऑर्डरला प्रत्येक ऑर्डरला जर फुगं ठेवलं मला या विकीला काय लागल अशी चक्री ठेवा एक रिंग अशी मारल्यावर जो येईल तो आपला मग चाललो आम्ही बंगार बस चड्डी पेकटली फ्री 150 रुपया देगा चलो भाई यांची गोष्ट अशी चालू आहे आता चालू झालं नमस्कार मंडळी तर सर्वजण आता उद्घाटनासाठी आलेले आहेत. अहो असं तुम्ही इथे दिसाल आता चिकन रान फेमस आलेले आहेत निशाण ठाकूर घरी घरी दाबा चिकन रान फेमस अक्षयच्या वाढसाठी माझ्याकडनं माझ्या हॉटेलकडनं त्याला शुभेच्छा आणि सर्वजण आलेले आहेत माझे मित्र तर मी काय बोलतोय हा ब्लॉग आहे ना इथं सेंड करा इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आज इंटरेस्टिंग आज चांगला ब्लॉग आहे पहिलं फॅन झालंय काय बोलताय कसं वाटतं मग तुम्हाला आजचा दिवस एक नंबर ना किती दिवसापासून वाट बघत आमच्या मनासारखं झालेलं आहे लय इच्छा होती आमची का आमचं काहीतरी असं म्हणजे स्वतःचा बिझनेस पाहिजे पण झालं एकदाशी बायको कशी पाठीशी आहे ना उभी बरं सगळा बाय 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 घरच्या मार्गे दाखव मला काय चाललं तुमचं काय नाही पैसे ठेवायला देता म्हणून थांबलोय 150 रुपया देगा लग्न व्हायचं. यंदा कर्तव्य आहे काय तुम्ही ब्लॉगर काय फायदा कॅमेरा बंद होता म्हणजे मी चिकन रान टाकू नको पहिल्यांदा मस्त जोक मारा या हस रे हलकट हस दक्षिण यायला बघ इकडे ताई. भाऊ दे. सेकंड आहे मला खाऊ नाही आणला तुम्ही काय खाऊ नाही आणला मी देऊ तुला मी देऊ खाऊ नको ही आत्महत्या तिथे ब्लॅक वाली दे आज ऑफर आहे का नाही चिकन आज ऑफर आहे का नाही कपड्यांवर आहे ना का? म्हणजे फ्री काय कपड्यांवर आज देणार बोलला ना 1,000 शॉपिंग वर बर्ड फ्री 2,500 किड्सचा वॉच फ्री आणि 5,000च्या शॉपिंगला
यो अल्ट्रा ऑरेंज वाला अल्ट्रा 7 बेल्ट आयटा 7 बेल्ट ही जा मा येता नाही एरी करता नाही एरी म्हणा संध्याकाळची ऑर्डर आली की तुला आजचं मी काय म्हणते तर आमचा आवाज कमी आहे तर तुमचा आवाज जास्त आहे. मी काय सांगते हा बहीण हा? असं कसं ब्लॉगर तुम्ही मला वाटलं लता मंगेशकर मेली नाही, लता मंगेशकर जिवंत आहे. ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णुवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिपुराय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अनुजाय नमः ओम नास्याय नमः ओम अचित्ताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्णाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम शिवदत्ताय श्रीपाद शिवराय नमः जय जय रघुवीर समर्थ श्री महागणपतये नमः श्री लक्ष्मीनारायणाभ्यो नमः श्री उमामेश्वराभ्यो नमः श्री सावित्रीब्रह्माभ्यो नमः श्री मातापितृभ्यो नमः श्री कुलदेवताभ्यो नमः श्री रामदेवताभ्यो नमः श्री स्थानदेवताभ्यो नमः श्री वासुदेवताभ्यो नमः श्री इष्टदेवताभ्यो नमः श्री वरुणदेवताभ्यो नमः श्री प्रजापतिदेवताभ्यो नमः सर्वभ्यो देवभ्यो सर्वभ्यो रामेभ्यो अविघ्नमस्तु सुमुख श्वेतदन्तरं कपिलोगजकर्णं लम्बोदर विकटो विघ्नाश्मराधिप धूम्रकेतु गणाध्यक्षं बालचन्द्रेण गजाननं वार्षिकं नामयं परिचयसुनिश्चितं विद्यारम्भे विवाहत्य प्रवेशनिधिनिर्वृता सङ्ग्रामे सङ्कटे चैव विद्यातसे न चायते शुक्लाम्बरधरदेव शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायन्ते सर्वविद्याविषमेतं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणे नमस्ते सर्वसर्वदिशं नास्ति देश अमङ्गलं चेता भगवान्मङ्गलं हरि तदेव लग्नसुचिन्तदेव तारावृन्ददेव वरन्तदेव विद्यावृन्देव वरन्तदेव लक्ष्मीपदे त्रिनाथरामि लाभतेश जयस्तेश कुन्तदेश कराजया ईशानेश हृदय जनार्दनं विनायकं गुरु भानु ब्रह्मा विष्णुमहेश्वरं सरस्वती प्राण सर्वगन्धां सिद्ध्या अभिष्टप्रजो सुरसर्वास्तौरे सदा विगतस्मै शिवाधिपते नमः जय जय रघुवीर समर्थ असा श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विद्वाराधन्य प्रवत बाणस्य आद्ये श्री ब्राह्मणे द्वितीय प्रारब्धे श्री विष्णुपदे श्री श्वेतः कल्पे वैवामन्त्वरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्ष भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्य देशक्षेत्र रामक्षेत्र गोदावर्या तीरे शालिवाहन शके 1948 अस्मिन् वर्तमाने शुद्ध चतुर्थी प्रभवनाम संवत्सरे अधिकमासे शुक्लपक्षे कृष्णचतुर्दशी गुरुवासरे पुष्पनक्षत्रे व्याख्यातयोगे भवजवणिककरणे एवं गुणं विशेषणं विशिष्टाय शुभपुण्यदितो मम आत्मना सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ सकल मनोरथ अस्माक सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य यश लाभ आयु आरोग्य ऐश्वर्य अखंड निष्काम श्रीसेवा दास्यभक्ति प्राप्त्यर्थ सकलपीडा परिहारार्थे प्रतिवार्षिक विहित श्री पार्थिव गणपति देवता प्रीत्यर्थ यथा ज्ञानेन यथा वेदित उपचारद्रव्य श्री महागणपति पूजनञ्च तथा कपड्यांचे दुकान पूजनांच्या करिष्ये एक फुल घ्यायचे फुल सगळे याच्यावर सगळे याच्यावर सगळे शिंपट पवित्रो वा पवित्रो सर्वव्रता जपितो वा यज्ञकरित पुंडरीक्षा जस रामनेवंद सुची सर्वसुची बस फुल ठेव हळद कुंकू हळद कुंकू एक फुल कलशाजवळ ना तांदूळ कलशाजवळ कलश शतमुखे विष्णुकंठा कंठे रुद्र समाश्रिता मूळे तत्र स्थिता ब्राह्मणा मध्ये मातृगणा संता दोक्ष सुसागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद अर्थवेद
ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अर्थवेद अंगे च सहिता सर्वे कलशातीता समश्रिता अत्र गायत्री सावित्री शांती पुरी कष्ट तरिकता अयांत देव पूजनार्थ देव क्षयकारका गंगे चैव यमुना चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलस्मिनी संध्या गुरु सर्वपंचाशं गंधक्षं पुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि आता घंटा आहे घंटा ठीक आहे जरा यान पाणी दूर आहे घंटा अगमागु देवाना गगनार्थतु रक्षताम पूर्वे घंटारव तत्र देवता आवनायं लक्षणं घंटाय नमः सर्वैषादं दक्षपुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि घंटाय नमः दिवाय दिवा पोरा पोरा गणपती बाप्पा 1 4 2 तिकडे बघ मार जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव बिखाई गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन सुद्धा तर ताईच आपण चालला ना आता ऊन लागतंय जेवायला ये बशा याचंच आहे का हे बघ काय सांगते बघ ती व्हिडिओ काय बोलते काय कुठं करणार आहे नाही तू असं व्हिडिओ पण काढेल ना आपला पहिला कस्टमर तर गाईज पहिला कस्टमर बघा आमचा विकी शेठ बघा हा त्यांना गिफ्ट पाहिजे वाच चा शेठ बघा विकी माली कोहिनूर हिरा यांनी पहिला अरे जा फोटोच काढता येईन अरे काढते बोललो ना मस्ती केली ना बाबा जा ना दादा इकडे 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 वा तर पहिली बोनी झालेली आहे पहिली बोनी झालेली आहे पाया पड चलो चलो थँक्यू फीडबॅक नक्की द्या हा गौरक्षाला आमचं गौरक्षाला मामीवरती शॉपिंग हुशार चलो बस हीच बघा सुकापूरची फॅमिली आलेली आहे अरे फॅमिली आली मामा आहेत. टाटा बाय 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 मामी मावशीचा ब्लॉग बघता हाय का नाही नमस्कार अद्वैत कलेक्शन नमस्कार नंगू पंगू कमिंग चला पुढे हा.
डायरेक्ट माझी फॅमिली आलेली आहे. लेट करेन जरा इकडं. हा प्रॉब्लेम झाला होता जरा, समजलं ना मला. आमची सईबाई पण आलेली आहे बघा. आता आधी तरी आता स्कूटी घेऊन आलो असतो. त्या काकू आल्यात. जाऊ तिथे फोटो काढून बघा. सुकाबुकच्या सर्वांनी फॅमिलींनी सगळं बघू शकता वहिनी आणि भावालन. खास दक्षिणी त्यांची फोन करून सांगला आहे की ब्लॉग मध्ये घे म्हणून येते हो. ब्लॉग करा सांगला तिने. तर कसा वाटला दुकान? मस्त आहे. शेड वाढीत ना. काही बायकोनी ब्लॉग करा चांगला आहे. पुन्हा तर दादा वहिनी मग पक्की शॉपिंग केली आहे. 50 रुपये शॉपिंग केली नाही हो, कस्टमरने दिलेले कॅश दिलेली आहे. शेड आलेलं आहे बघा. आणि इकडं बघा ताई आल्या. अकरा भाऊ आलं माल्यांचं बघा. नावच नाही त्या भाऊंचं म्हणून. आणि अकरा बघा साईची पण पाहुणे आले. भाऊजीला काय वाटलं मी घरी आले ना आमंत्रण करते म्हणून आलं ना ते. आणि एक साधा कॉल होता. 2-3 मोबाईल ना माझ्याकडे. टुट्टू शेट गेला मामाकडे बघा. दुपारी आजी आजोबाच्या सोबत गेला. ए माझं पिल्लू काय करला तुम्ही? काय र खा पटापट जेव मस्त. माव कुठे माव? बघ पण नाही माझ्या का बाग पण नाही. काय रे टुट्टू? ए माझी बबडी. ए तुतू शेत माझी तुतू शेत बबडी. बघत सुद्धा नाही माझ्याकडं. टुट्टू आई काय काय नाही घेऊन देणं त्याला. पाय दाखव पाय. गाई जाते बघा. असा पाय ठेवता. आमदार यो आमचा आमदार. सर म्हणजे परत फेरी मारली मी येऊन घरी. परत स्कूटी घेऊन म्हणजे आज मी एकटीने चालवली स्कूटी. घाबरत का न होईत ना. पण आजपासून मी स्कूटी शॉपवर नेत जाईन आणत जाईन. कारण का मग मला न्यायला कोणच नसतं ना. त्याच्यामुळं टुट्टूची बाबा तर शॉपवर आता कंटिन्यू असतील. आणि टुट्टू शेड असल्यावर तर नाही. टुट्टू शेड असल्यावर मग चालत जावं लागेल मला. त्याच्यामुळं नाही तर मग याला सोनाला तर ठेवायचं. मग यांना डब्बा वगैरे जेव्हा बिवाला तर त्यांना तिकडे घेऊन जाऊ शकतो मी. तर आजचा ओपनिंगचा आणि आज स्वामींच्या कृपेने आमची फायनली ओपनिंग झालेली आहे. थोडासा म्हणजे हे आलाच शेवटीला. पण जाऊ दे ते दुःख होत जातं काय ते का आपण नाही आपल्या हातात नाही ते त्याच्यामुळं. तर गाईज आजचं शॉपचं ओपनिंग कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि नक्कीच विजिट करा आमच्या शॉपला. इथे कोटक यार्ड जवळ आहे. तुम्हाला मी लोकेशन वगैरे ते रील्सवर समजेलच. तर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.